नांदेडच्या बिलोली तालुक्यातील चिटमोगरा गावात शेतात कापून ठेवलेल्या हरभऱ्याच्या ढिगाला अज्ञातांनी आग लावली। त्र्यंबक देवाले शेतकऱ्याचा 2 एकर क्षेत्रातील हरभरा पूर्णपणे जळून खाक झालाय। शेतकरी कुटुंबाने वर्षभर केलेली मेहनत आगीत भस्मसात झाल्याचे पाहून शेतकऱ्यांच्या कुटुंबाला अक्षरशः अंबारटा फोडला होता। या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार देण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत। त्र्यंबक देवाले गाव चिटमोगरा तालुका बिलोली जिल्हा नांदेड। माझ्या शेताची भरपूर नुकसान केलेले आहे। 2 एकर शेतामधली माझी पूर्ण भरपाई नुकसान आग लावून दिले। 7:30 वाजता येऊन लई कष्टाने केलेले आहे। सालभर मेहनत केलेली, आमची मेहनत वाया गेली। साहेब आम्ही कसं जगाव, कसं राहावं, आमचं वर्षभराचं पीक हातातलं काढून घेतले। साहेब आम्ही कसं जगाव, आमचे लेकरं कसं पोसाव, कसं शिक्षण शिकाव, आमचे न्याय मिळवून द्यावा सरकारने एवढीच विनंती आहे। साहेब आम्हाला रात्रंदिवस डोळ्यामध्ये झोप नाही आणि डोळ्याच्या पाण्यासंग रोटी गावलेले। साहेब आम्ही कसं तर करावं, रात्रंदिवस पाणी गळू लावले, मग कष्टाने केलेले आहे, कष्टाने मेहनत केली आहे। साहेब आम्ही आता कसं लेकरं पोसाव, कसं हे करावं, त्याची आम्हाला न्याय मिळवून द्यावा सरकारला एवढीच विनंती, एवढीच मागणी आहे। आज 2 एकर मधलं आज 30 क्विंटलच्या वरी नुकसान केले। 2 एकरचं आज ढग गाव याच्या वरी होऊन गेलं तर साहेब आमचा ढग लय दांडगा आलता, काय कोणाला देखवलं नाही की तेवढी नुकसान आम्ही आता कसं भरपाई हे करा। साहेब आम्हाला एवढीच विनंती आहे की आम्हाला काहीतरी मान हे मिळून द्यावा। साहेब आम्ही कसं लेकराला पोसाव, आज कष्ट केले, आम्ही रात्रंदिवस आमचे लेकर मरमर केले, आम्ही भरभर केले। साहेब आम्हाला न्याय मिळवून द्यावा एवढीच विनंती आहे आम्हाला रात्रंदिवस। त्र्यंबक देवाले माझ्या शेतामध्ये हरभरा होता। कोणीतरी अज्ञात व्यक्तीने जवळपास 7:30 वाजता आमचे वडील घरला गेले, त्यांना पत्ता लागलेला, तेव्हा अचानक येऊन त्यांनी जाळ लावले ढगाला। जवळपास अप्रॉक्स 30 ते 40 क्विंटलचा हरभरा होता। तर त्यांनी एक अज्ञात व्यक्तीने लावायचं नव्हतं, पण त्याने कट कारस्थानी करून त्यांनी लावलेले आहे। पण एक शासन आम्हाला असं की आम्ही शासनाला कंप्लेन केलेली आहे, पोलीस स्टेशनला कारवाई वगैरे अज्ञात व्यक्तीला कंप्लेन दिलेली आहे, तरी कोणते आमदार आलेले नाहीत ना, कोणी नगरसेवक आपल्या कोणी हे पण आले, जिल्हा परिषद नाही, कोणी सरपंच, म्हणजे येऊन त्यांनी फक्त होकार देत आहेत की बा काहीतरी न्याय मिळवून देऊ, न्याय मिळवून देऊ। पण अजून की शासनानं कोणीच आम्हाला आर्थिक मदत देतोय, तुम्हाला तुमचं असं झालंय, होईल तुमचं काहीतरी, तुम्हाला हे प्रोसेस पुढं ढकलण्यात येईल असं काहीतरी आश्वासनच देत आहेत सध्या। त्यांना आमदारांना आम्ही हे केलं, मेसेज केलं, त्यांनी कॉलचा रिप्लाय दिलेले नाही। प्लस आम्ही कृषी सहाय्यक येऊन फक्त पंचनामा केलेले आहेत, तलाठी अजून आलेले पण नाहीत। त्यांनी फक्त म्हणत की त्या दिवशी आमची एक्झाम होती, ठीक आहे, एक्झाम असेल तरी त्यांना एक दुसऱ्या कोणीतरी त्यांचा सपोर्टिव्हला पाठवलं पाहिजे होतं, त्यांना त्या लोकांना साधनी पाठवले नाही। तहसीलचे लोक अजून कोणी आले नाहीत, मग आम्हाला न्याय कसं काय भेटेल? एक आज गरीब परिस्थिती लोकांना जर असं होत असेल तर मग आम्ही गरीब लोक काय करायला पाहिजे? त्यांनी जर आज ह्या ठिकाणी जर दुसरं कोणाचं जर चांगल्या लोक मोठ्या लोकांचं असले तर आज सगळे सोशल मीडिया वगैरे सगळे आमदार खासदार सगळे गेले असते त्या जागी। आम्ही गरीब आहे म्हणून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। त्यांना कळायला पाहिजे की बा की एखाद्या गरीबाचं आज शेतकऱ्याला पहिलंच मालाला भाव नाही, काय केलं तर आज उत्पन्न जेवढं आपण टाकत आहे तेवढं सुद्धा उत्पन्न निघत नाही, मग शेतकरी जगायचं कसं? या शासनाला जरासं तरी आम्हाला शासन आमची काळजी करायला पाहिजे की बा शेतकऱ्याचं एवढं नुकसान होत आहे, ॲटलिस्ट त्यांना लवकरात लवकर न्याय तरी मिळून द्यायला पाहिजे। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।